सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण ही युक्ती इंदुरीकर महाराजांच्या बाबतीत अगदी तंतोतंत जुळताना दिसते। म्हणजे कीर्तनांमधनं दुसऱ्यांच्या लेकीबाळींची माप काढणारे इंदुरीकर स्वतःच्या मुलीवर टीका झाली तेव्हा व्यथित झाले। अगदी फेटा खाली ठेवून कीर्तन थांबवण्याची भाषण त्यांनी केली। आता सुरुवातीला लोकांना वाटलं महाराजांना उपरती झाली असावी, पण आता इंदुरीकरांनी एक वेगळाच निर्णय घेतलाय। काय आहे तो निर्णय बघूया आमच्या रिपोर्टमध्ये। मला माहित होतं या अवलादी माया मला उठणार आहे, त्याला चॅलेंज सांगून दिलं लग्न मी याच्या लक्षात लेजंड करणार बुक तुला काढ। काही दिवसांपूर्वीच फेटा खाली ठेवण्याची भाषा करणारे इंदुरीकर महाराज पुन्हा फॉर्म मध्ये आले। आता तर म्हणे मुलीचं लग्न जोरातच करणार, ज्यांना बोंबलायचे त्यांनी बोंबला। लोक बोंबलती म्हणून कमी वयात मुलीचे लग्न केले। मला माहित होतं या अवलादी माया मला उठणार आहे, त्याला चॅलेंज सांगून दिलं लग्न मी याच्या लक्षात लेजंड करणार बुक तुला काढ। इकडं दुनिया खाली लोकांनी यांची काय टाक। याच महिन्यात इंदुरीकर महाराजांच्या लेकीचा शाही साखरपुडा मोठ्या थाटात पार पडला। साखरपुड्याचा हा थाट पहाच, ज्ञानेश्वरी आणि साहिल यांची एंट्री भव्य रथातून झाली। या साखरपुड्याला इंदुरीकरांनी किती खर्च केला ते पहा। ज्ञानेश्वरी आणि साहिल यांच्या साखरपुड्याला 2,500 पाहुणे उपस्थित होते। जेवणाची थाळी प्रत्येकी अंदाजे 150 रुपये, लॉनचं भाडं 1 लाख रुपये, सजवलेल्या वाहनांची संख्या 25, स्वागतासाठी गेटवर भव्य रांगोळी, वधूवरांच्या आगमनासाठी भव्य रथ, साखरपुड्यात फोटोग्राफर, रील मेकर, साखरपुड्याला अनेक राजकीय मंडळीही उपस्थित होती। एकीकडे लग्नात होणारा खर्च आणि मुली ज्या प्रकारे लग्नात मेकअप आणि डान्स करतात त्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणारे महाराज स्वतःच्या मुलीच्या साखरपुड्यात आपलेच उपदेश विसरले। लग्नांमध्ये सत्कार बंद करा, लग्न साधे केले तरी मुलं होतात, त्याला का संयम नाही, डीजे लावल्यावर सटा होत्या असं। इंदुरीकर महाराजांना आपलंच कीर्तन लक्षात राहिलं नाही, पण नेटकर यांनी इंदुरीकरांना इतक्या सहजासहजी सोडलंही नाही। लेकीच्या शाही साखरपुड्यावरून चांगलंच सुनावलं। साखरपुड्यात इंदुरीकरांच्या लेकीनं घातलेले कपडे, तिनं केलेला नाच, त्यांच्या कीर्तनातील उपदेशांसोबत किती मिळता जुळता होता याची आठवण करून दिली आणि हीच टीका इंदुरीकरांच्या जिव्हारी लागली। लोकांच्या टीकेनं इंदुरीकर इतके व्यथित झाले की थेट फेटा खाली ठेवण्याचा विचारच केला। आयुष्य चांगलं पण त्याचं फळ माझ्यापर्यंत ठीक होतं, ते माझ्या घरादारापर्यंत राहिला नव्हता। माझ्यापर्यंत ठीक, मी आजही समर्थ आहे ना उत्तर द्यायला। मला अजून 2 वर्ष आयुष्य आहे, मी अजून आहे ना, पण कुटुंबापर्यंत गेल्यावर त्याच्यात मजा नाही। इंदुरीकरांनी फेटा खाली ठेवण्याचा विचार केला, पण काही वेळापुरताच होता, कारण पुन्हा एकदा टीकाकारांची भिडबाड न बाळगता इंदुरीकर लेकीचं लग्न धूमधडाक्यात लावणार आहेत। अर्थात लेकीचं लग्न कसं करावं हा सर्वस्वी इंदुरीकरांच्या इच्छेचा विषय आहे, पण किमान इथून पुढे कीर्तनांमधून दुसऱ्यांच्या लेकीबाळींची मापं काढताना आपल्या घरात काय घडलंय याचाही विचार करावा म्हणजे झालं। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी। मला माहित होतं या अवलादी माया मला उठणार आहे, त्याला चॅलेंज सांगून दिलं लग्न मी याच्या लक्षात लेजंड करणार बुक तुला काढ।